आज जागतिक पुस्तक दिन. आपण अनेकदा ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचतो किंवा आवडलेली पुस्तकं विकत आणून वाचतो. पण तुम्ही कधी फिरत्या वाचनालयात गेलाय का? नमस्कार, मी नीलम पवार. लोकसत्ता लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जर तुम्ही कधी फिरत्या वाचनालयात गेला नसाल तर आज मी तुम्हाला एका अशा वाचनालयात घेऊन जाणार आहे. आता हे वाचनालय कुठं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर बालगंधर्व जवळील उद्यानासमोर एक PMPL ची निळी बस उभी राहिलेली दिसेल. हे आहे फिरतं वाचनालय. चला वाचनालयात जाऊया. इथं विविध प्रकारची पुस्तकं आहेत. ही पुस्तकं कोणीही वाचू शकतं. फिरत्या वाचनालयाबद्दल तुम्हाला म्हणजे माहित कसं झालं? नाही, मला माहिती नव्हतं. मी मूळचा पुण्यातला नाही, मी विदर्भातला नागपूरकडला. तिथे सहज फिरायला आलो होतो बालगंधर्वकडे. समोर फिरता फिरता संभाजी उद्यानासमोर ही गाडी दिसली आणि मोफत वाचनालय म्हणून. आणि मला मुळात वाचायची आवड असल्यामुळे आपसुकच पाय त्या गाडीकडे वळले. आणि ही संकल्पना कशी वाटते तुम्हाला? ही अतिशय चांगली संकल्पना आहे. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये लोक वाचनापासून अतिशय दूर जात आहे. तर अशा प्रकारे रस्ती चौकात जर असे वाचनालय आले तर निदान ज्यांच्यामध्ये थोडंसं स्फुल्लिंग आहे, थोडीशी स्फूर्ती आहे, ते लोकांना नुसतं चांगला उत्साह वाढेल आणि रिस्पॉन्स वाढेल, वाचनाला गती मिळेल. आणि वाचन अतिशय आवश्यक आहे. वाचाल तर वाचाल असं म्हणतात, त्यामुळे वाचनाचं महत्त्व या निमित्ताने वाढेल असं मला वाटतं. आता तुम्हाला वाचनाची आवड आहे असं तुम्ही म्हणालात. तुमची आवडती पुस्तकं कोणती आहेत? APJ अब्दुल कलामांचे सगळे अग्निपंख, त्यात इंग्लिशमधलं ते विंग्स ऑफ फायर वगैरे, आणि वीणा गव्हाणकरांचं सुद्धा सगळं साहित्य जे आहे, भाषांतरित साहित्य, हे सगळं मी वाचतो. जयंत नारळीकरांचे विज्ञानविषयक जे पुस्तक आहेत, ते वामन परत न आला वगैरे, हे सुद्धा सगळं मी वाचलेले आहेत. आणि मला वाचायची अशी आवड आहे. विशेषतः मराठी जास्त वाचतो मी. इंग्रजी समजतं, पण इंग्रजीचं वाङ्मयात तेवढी रुची नाही जेवढी मराठी वाङ्मयामध्ये आहे. फिरत्या वाचनालयाची सुरुवात कधीपासून झाली आहे आणि बसवर टाकाऊपासून टिकाऊ लिहिलंय, तर याचं काय महत्व आहे? ही गाडी म्हणजे तशी म्हणजे बंद गाडी आहे, म्हणजे स्क्रॅपची गाडी असते. पण ते आमचे पंकज देवरे साहेबांनी, CMD पहिले होते, त्यांनी संकल्पना केली की टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं. मग त्याला रंगरंगोटी करून, गाडीचं काम करून, मग पुस्तकं वाचण्याने लोकांचा प्रतिसाद जास्त मिळावा म्हणून लोक वाचतील त्यासाठी ही संकल्पना केली. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? कमीत कमी 60 ते 70 लोक रोज येतात वाचायला. आणि कुठल्या वयोगटातली मुलं किंवा मुली किंवा लोक जास्त असतात? ज्येष्ठ नागरिक, वॉकिंगला आलेले आणि कॉलेजची पोरं ही भरपूर येतात. आणि इथल्या म्हणजे दररोज येणारे येतात की वेगवेगळे येतात? वेगवेगळे येतात. हो. आणि अजून काय सांगाल या फिरत्या वाचनालयाबद्दल? आता हे आमचे विकास बबन मते, चीफ मॅनेजर, डेप्युटी चीफ मॅनेजर, 5 विभाग प्रमुख यांच्या अंडर खाली बस चालते आणि ते सगळं बघतात. आणि ॲलिस पोरे हे संचालक आहेत, म्हणजे हे सहव्यवस्थापक संचालक आहेत ते. आणि महेश आवड CMD अध्यक्ष, व्यवस्थापक संचालक यांच्या अंडर खाली ही बस चाललेली आहे. तरुण मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे? तरुण मुलांचं म्हणजे शक्यतो कॉलेजची पोरं वाचतात आणि ही बाकीची येतात ती जरा एवढं हे नाही. चल, धन्यवाद. हो. तर हे आहे फिरतं वाचनालय. तुम्ही या वाचनालयाला कधी भेट दिली आहे का? तुमच्या परिसरात असं वाचनालय आहे का? सध्या तुम्ही कोणती पुस्तकं वाचत आहात? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.